नमस्कार मंडळी, मी दिनेश नाय। आपल्या सनातन परंपरेत अनेक सण आहेत। प्रत्येक देवी देवतेचा एक सण आहे। उदाहरणार्थ महादेवासाठी महाशिवरात्र आहे, रामासाठी रामनवमी आहे, श्रीकृष्णाची जन्माष्टमी आहे, देवीसाठी नवरात्र आहे, शिवाय लक्ष्मीपूजन आहे, सरस्वती पूजन आहे। ह्या सर्व सणांमध्ये एक गुरुपौर्णिमा सुद्धा आहे। आता गुरु हा काही देव नाही आहे, मग त्याच्यासाठी हा वेगळा सण का, मला माहीत नाही। पण गुरु महान का आहे हे एका महान संताने सांगितलेलं आहे। त्या महान संताचं नाव संत कबीर। त्यांनी जे सांगितलं ते मी आज आपल्यासमोर ठेवणार आहे। ॲक्च्युली ती एक कहाणीच आहे आणि संत कबीरांनी ती सादर केलेली आहे। एकदा असं झालं, संत कबीर कुठेतरी चालले होते। समोरून दूरवरनं दोन माणसं येताना दिसली। थोडे जवळ आल्यावर लक्षात आलं ती माणसं कोण आहेत। त्यापैकी एक होते भगवान विष्णू आणि त्यांच्यासोबतची व्यक्ती दुसरं कोणीही नसून संत कबीरांचे गुरु स्वामी रामानंद होते। एका क्षणात लक्षात आलं की आता धर्मसंकट आलं, कारण जेव्हा दोघे समोर उभे ठाकतील पाया पडायला पाहिजे, पण कोणाच्या पाया प्रथम पडायचं। आता भगवान विष्णू ब्रह्मांडाचं संचालन करतात, त्यामुळे त्यांचे पाय प्रथम धरले पाहिजे। पण गुरुला अहंकार आहे, तो डिवसला जातो। गुरु मनात म्हणेल, अरे हा माझा शिष्य, माझे पाय प्रथम धराय सोडून त्या विष्णूचे कशाला धरतोय, मग आता काय करायचं। म्हणून जर गुरुचे पाय प्रथम धरले तर भगवान विष्णूचा अवमान होतो। आता काय करायचं, आणि तणाव वाढत गेला। पावलोपावली अंतर कमी होत गेलं आणि तणाव आणखीच वाढत गेला। पण शेवटी युरेका क्षण आला आणि समस्येचं समाधान सुचलं। तेव्हा दोघेही जेव्हा समोर उभे ठाकले, संत कबीरांनी प्रथम आपल्या गुरुचे पाय धरले आणि मग भगवान विष्णूचे पाय धरले। असं का केलं हे त्यांनीच त्यांच्या एका दोह्यामध्ये सांगितलेलं आहे। आता संत कबीरांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी विपुल साहित्य रचना केली, भजनं, दोहे, पदं वगैरे। पण ते पावलोपावली गुरुचा उदो करतात, गुरुची प्रशंसा करतात। ईश्वराला ते फारसं मानत नाहीत, भावच देत नाही। असं का, ते त्यांच्या ह्या दोह्यातनंच व्यतीत झालेलं आहे। तो दोहा असा आहे, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण गोविंद दियो बताय। ह्याचा भावार्थ असा, गुरु गोविंद दोऊ खडे। गोविंद म्हणजे गोविंद, विष्णूच्या अनेक नावांपैकी ते एक। तुम्हाला माहिती आहे, उत्तर भारतात ओचा उच्चार ब होतो, ते गोविंदाचं गोविंद झालं। तर गुरु आणि गोविंद दोघेही समोर उभे, कोणाच्या पाया प्रथम पडायचं। बलिहारी गुरु आपण, बलिहारी म्हणजे तारून नेणारा। आपल्याला तारून कोण नेतो, गुरु। कसं, कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्ग गुरु दाखवतो। गुरु भेटला तर ईश्वराकडे जाण्याचा मार्ग मिळतो, गुरु जर भेटला नाही तर ईश्वराकडे जाण्याचा मार्गच मिळणार नाही। तेव्हा गुरु हा श्रेष्ठ आहे। तेव्हा प्रथम गुरुचे पाय धरायचे आणि मग देवाचे पाय धरायचे। गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण गोविंद दियो बताय। मंडळी, लवकरच गुरुपौर्णिमा जवळ येते आहे। तेव्हा आपल्याला ज्यांच्याकडनं काही शिकायला मिळालं, ती सर्व माणसं आपले गुरु आहेत। आपण त्यांचं स्मरण करूया आणि त्यांना वंदन करूया। मंडळी, कसा वाटला आजचा किस्सा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा, मला आनंद वाटेल। आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। लवकरच दुसरी एक कहाणी घेऊन मी आपल्या सेवेसाठी हजर होईन। नमस्कार।